संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। कोयना धरणाचा विसर्ग घटला, पलूस तालुक्यात कृष्णेची पाणी पातळी स्थिर, सुकवाडी पुलावर पाणी। सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरत आहे, त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात येत आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील कृष्णा नदीची पाणी पातळी आज सकाळी 8 वाजल्यापासून स्थिरावत आहे। सखल भागात पाणी शिरल्यानंतर भिलवडी, धनगाव, नागठाणे येथील काही कुटुंबांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं, तर तालुक्यातील नव्याने सुरू झालेल्या सुकवाडी तुंग पुलावर पहाटे पाणी आल्यावर प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आली आहे। भिलवडी पूल काल बुधवारी दुपारी पाण्याखाली गेला। नागठाणे बंधारा मंगळवारी सकाळपासून पाण्याखाली आहे। आमनापूर अंकलखोप पूल मंगळवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे। यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। अनुगडेवाडी पुलावर काळ्या उड्याची पाणी आल्यामुळे आमनापूर धनगाव वाहतूक विस्कळीत झाली आहे। तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पोटमळ्यांमधील पिकांना जलसमाधी मिळाली आहे। भिलवडीत पाणी पातळी 50 फुटावर तर आमनापूर येथे पाणी पातळी 39 फूट 6 इंचावर आहे। औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे। या 24 तासात नवजा येथे 78 मिलीमीटर, कोयना येथे 69 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता कोयना धरणातील पाणीसाठा 99.74 TMC 94.76% इतका झाला आहे। धरणात पाण्याची आवक 77,089 क्युसेस आहे। आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 11 फुटांवरून 9 फुटापर्यंत खाली आणून 67,900 क्युसेस विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे। कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेस विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 70,000 क्युसेस विसर्ग करण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणात विसर्ग सुरू आहे। धोम धरण 9,862 क्युसेस, कणेर 10,468 क्युसेस, उरमोडी 4,367 क्युसेस, तारळी 3,085 क्युसेस असा विसर्ग सुरू आहे। तर सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून 15,369 क्युसेस विसर्ग सुरू आहे।